नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनींनो, माझ्या सर्व सहकाऱ्यांनो, आज आपण ह्या युवा मंत्रालयाच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या देशाची जर सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू जगाच्या व्यासपीठावर असेल तर ती म्हणजे आपल्या असणाऱ्या देशाची युवा शक्ती। आज जगामध्ये एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये 40 ते 45 कोट हे तरुण युवा आहेत की ज्या 40 ते 45 कोट तरुण युवांना युवतींना योग्य पद्धतीचं जर मार्गदर्शन आपण केलं, मग त्यांना स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलं, अकॅडमिक डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलं, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलं, तर तुम्ही या देशाच्या समृद्धीचा पाया घालू शकता। हे युवा मंत्रालय आम्ही काढायच्या पाठीमागे हा संकल्प करायच्या पाठीमागचं कारण असं आहे, तुमच्याशी संवाद साधायचा, माझ्या महिला माता भगिनींशी संवाद साधायचा, माझ्या तरुणांशी संवाद साधायचा आणि तुमच्याकडनं या देशाच्या महाराष्ट्राच्या सशक्तीकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण करायला पाहिजेत की ज्या माध्यमातून आपण आपला महाराष्ट्रसुद्धा अधिक समृद्ध करू आणि आपला देशसुद्धा प्रगतशील करू, की असा देश व्हायला पाहिजे की उद्या अमेरिका त्यानंतर भारत अशा पद्धतीची आपली बिरुदावली यायला पाहिजे। हा ह्याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे। आपले काही ह्या निमित्तानं आपला परिसंवाद आहे, आपले काय मनमोकळ्या चर्चा करायच्या आहेत, तुमच्या मनात काय असेल ते बोला, आपण त्याच्यावरती चर्चा करू, वेगवेगळ्या विषयांवरती आपण एकमेकांची मतं जाणून घेऊ आणि त्या पद्धतीनं एक सांगोपांग चर्चा करून एका ठोस निर्णयापर्यंत यायचं की जो निर्णय आपल्या मतदारसंघाची सुद्धा दिशा ठरवेल, महाराष्ट्राला सुद्धा योग्य पद्धतीच्या दिशेला घेऊन जाईल आणि देशाच्या समृद्धीमध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असेल। नमस्ते जी, मी लोकनियुक्त सरपंच स्मिता भोसले शिर्शी। नमस्ते भाऊ। मी याच्या अगोदर दुबईमध्ये राहत होते। दुबईतून एक समाजसेवेनं प्रेरित होऊन इकडे आले की माझं एक सामाजिक बांधिलकी आहे आणि त्यासाठी मला काहीतरी काम करायचं आहे, त्यासाठी माझ्या मनामध्ये काहीतरी विचार आहेत आणि आज युवा मंचाच्या निमित्तानं तुम्ही मला इथं संधी दिली आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझं मन मोकळं करावं तुमच्यासमोर। तर गावात काम करत असताना खरं तर मी इथं आले, लोकांनी मला संधी दिली आणि मला संधी मिळण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही आहात। तुम्ही मला पाठीशी घातलं किंवा पाठिंबा दिला म्हणून मी आज सरपंच पदावर आहे। गावात काम करत असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो महिलांचा आहे। मग त्या महिलेचा स्वाभिमान जागृत करणं किंवा तिच्यासाठी काम करणं हे सगळ्यात अगोदर मला महत्त्वाचं वाटलं। तर आता जे आपली BJP पार्टी किंवा तुम्ही जे काम करताय महिलांना प्रोत्साहन द्यायचं, त्यातनं खरं तर महिला पुढं यायला लागलेत। ज्या महिला कधीही पुढे आल्या नाहीत त्या पुढं यायला लागलेत, म्हणजे ही एक चांगली सुरुवात झालेली आहे आणि आमच्या कामाला त्यामुळं बळ मिळते। दुसरी गोष्ट आहे की जर आपला देश हा तरुण देश आहे, ते सामर्थ्य आहे ते वाढवायचं असेल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्गदर्शनातून आपल्या पार्टीनं अशा काही संस्था उभा केल्या पाहिजेत की त्या मुलांना लहानपणापासून आपल्या संस्कृतीचं किंवा राजकीय प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन मिळत जाईल आणि युवा पिढी तयार होईल। मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळांना, त्यांच्या कलागुणांना वाव दिला जावा, त्यासाठी आपल्याकडं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले जावेत आणि आमच्याकडून म्हणजे आता आम्ही जेवढं समाजात फिरतोय तुमच्याकडून भाऊ खूप अपेक्षा आहेत आमच्या, म्हणजे सगळ्यांच्याच आहेत की भाऊ आहेत तर भाऊ हे करू शकतात, आपण सगळे मिळून करू शकतो। आपण फार चांगलं बोलला की मी मार्गदर्शन केलं आपल्याला वगैरे, पण मी तुम्हाला आजही सांगतो जनतेनं आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे। आम्ही फक्त तुम्हाला जनतेचा कौल मानून आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। माझी इच्छा काय आहे की आपल्या शिराळा तालुक्यामध्ये तुमच्यासारख्या असणाऱ्या नवीन विचाराच्या, काहीतरी दृष्टीच्या पलीकडं सृष्टी बघणाऱ्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा समाजपटलावरती यायला पाहिजेत। आपल्याकडं एवढी मोठी युवांची शक्ती आहे की त्या शक्तीला जर आपण कोंदण दिलं, म्हणजे जसं पाथरवट हा दगडातनं शिल्प निर्माण करतो, आमचा कुंभार समाजातला जो कुंभार असतो तो मातीतनं शिल्प तयार करतो किंवा एक भांडं तयार करू शकतो, अशा पद्धतीनं आपल्याला ह्या मुलांना चॅनलाइज करणं गरजेचं आहे। आणि चॅनलाइज करत असताना आई वडिलांची अडचण अशी आहे की आई वडील हे त्यांच्याकडे लक्ष ठेवतात, पण आजची असणारी ही जीवनचर्याच अशी आहे की दिनक्रमच असा आहे की पैसे उपलब्ध केल्याशिवाय, काम केल्याशिवाय आपल्याला संसाराच्या असणाऱ्या गरजा भागवता येत नाही। म्हणून थोडं जे दुर्लक्ष होतं त्याचा तोटा या पिढीच्या असणाऱ्या दिशाहीन होण्याच्याकडं झुकण्याचं जे प्रमाण आहे ते वाढण्याची कारण आहे। आणि म्हणून पहिल्यांदा तुम्ही आता सरपंच आहात, माझी तुमच्याकडनं अपेक्षा काय
की 10वी 12वी झालेली जी मुलं आहेत त्यांची यादी तुम्ही काढून घ्या. 8वीलाच तुम्ही तुमच्या गावातल्या शाळेमधल्या शिक्षकांच्या बरोबर बैठक घ्या. म्हणावं तुम्ही कल चाचणी घ्या. त्या मुलाला कुणाला सायन्स आवडते तर त्याला सायन्सकडे जाण्यासाठी त्याला प्रोत्साहन द्या. कोण त्यातला चांगला चित्रकार असेल तर त्याला चित्रकलेला त्या निमित्तानं प्रोत्साहन द्या. कोण गायक असू शकतो ताई तर त्याला गायनाची आवड कशी निर्माण होईल आणि त्यातनं त्याच्यातला असणारा तो आविष्कार आपण कसा त्याला निर्माण करून देऊ शकू यासाठी प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जुन्या काळात कसं होतं, आपल्याकडं एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे आजी आजोबा असायचे. आई वडील जरी बाहेर गेले तर आजी आजोबा मुलांच्यावर लक्ष ठेवायचे. आता आई वडील राहिलेले आहेत, आजी आजोबा हळूहळू लोप व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे जे संस्कार म्हणतो, मॉरल एज्युकेशन जे म्हणतो ते शाळेमधनं आपण देणं गरजेचं आहे. आणि मॉरल एज्युकेशन जर तुम्ही देऊ शकला तर ही युवा पिढी विचारणं सुद्धा सशक्त होईल, भक्कम होईल आणि आपल्या देशाला उद्याच्या 2047चा जो एक विकसित भारत म्हणून जी आपल्या पंतप्रधानांची संकल्पना आहे त्याचा पाया हा भारित झालेला, राष्ट्रभक्तीनं प्रेरित झालेला आणि सशक्त, मग तो स्किल एज्युकेशननं सशक्त असेल, ॲकॅडमिक एज्युकेशननं सशक्त असेल, इंटेलेक्च्युअली जो सशक्त असेल, म्हणजे ज्याला आपण सगळ्या बाजूनं सशक्त अशा युवक हे आपल्या भारताला चांगलं करू शकतो, घडवू शकतो. आणि दुसरं ताई तुमचा मुद्दा जो आहे महिलांच्या संदर्भातला, स्त्री शक्तीचा जागर तर व्हायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपल्या देशाला तसं बघितलं तर आपल्या देशाचं जर सगळं चरित्र बघितलं तर स्त्रियांनी प्रचंड मोठ्या पद्धतीनं ह्या देशाच्या सार्वभौमतेसाठी लढा उभा केलेला आहे. आज सुद्धा तुम्ही बघा, ह्या आमच्या महिला माता भगिनी जिथं जिथं कुटुंब थोडंसं अडचणीत आलेलं आहे तिथं स्त्रियांनी कंबर कसलेली आहे. ती पदर खोचतात, मग डबा करणार, डबा देणार, मुलांना शिकवणार, मुलांना चांगल्या पद्धतीचे संस्कार देणार, मुलांच्या मार्फत स्वतःच्या डोळ्यातल्या असणाऱ्या महत्त्वाकांक्षा आहेत त्या जागृत करून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी झटणार, नवऱ्याला अशी रणरागिणीप्रमाणे त्याच्या पाठीमागं उभारणार, उठ तू पडू नकोस, इथं सुद्धा आपण यशस्वी होऊ शकतो, हा एक अत्यंत आशावादी बाणा त्याच्या मनामध्ये देणार. आणि कुटुंबाला ज्याला आपण म्हणतो का नाही, एक सकारात्मकतेचा झरा जर कोण असेल तर या स्त्रिया आहेत. आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांची ताई नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही आता लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी आहात. पहिलं काम काय करायला पाहिजे तर बचत गटांची चळवळ तुम्ही सशक्त करायला पाहिजे. बचत गटांची चळवळ सशक्त करणे म्हणजे काय, रिव्हॉल्विंग फंड देणे, बेसल डोस देणे, बाकीच्या पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून देणे नाही, तर बाजारपेठ उपलब्ध होणं गरजेचं आहे. बाजारपेठ तुम्हाला उपलब्ध करायची असेल तर तुम्हाला मग मुंबईची बाजारपेठ असेल, पुण्याची बाजारपेठ असेल, आता तर फॉरवर्ड ट्रेडिंग आहे ते, म्हणजे वायदे बाजार आहेत, फॉरवर्ड ट्रेडिंग आहे. आपलं मार्केट इथं एकदा ह्या बचत गटांना तुम्ही सशक्त केलं, त्या बचत गटाचं प्रॉडक्ट लगेच तयार झालं, पॅक झालं, पाठवलं, यातनं जे व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे ते जे प्रधानमंत्र्यांचा संकल्प आहे, लखपती बहिणे, म्हणजे त्या महिलांना त्यांना सशक्त करायचं, त्यांना लक्षाधीश करायचं, त्याला तुम्ही एक खूप मोठ्या पद्धतीचं तुमचं सहकार्य होणार आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की महिलांच्या मार्फत जर समजा एकदा अशा पद्धतीचा औद्योगिक आणि पथदर्शी आर्थिक नियोजनाचा तुम्ही जर एक रोडमॅप तयार केला तर आपला देश कधीच कुठल्याही संकटाच्या समोर डगमगणार नाही, कारण का तुमचा आर्थिक पाया भक्कम असणार आहे. मी शुभांगी चव्हाण, भटवाडी माझं गाव. माझं शिक्षण MSc फिजिक्स आणि मी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आहे 3 वर्ष आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे आता. मला म्हणजे भविष्यात तुमच्याकडून म्हणजे अपेक्षा अशा की मला मुलींसाठी काम करायचं आहे. त्यांचं शिक्षण असेल, माझ्या गावात वाहतुकीचा खूप मोठा प्रश्न आहे की बसेसची सोय नसल्यामुळं मुलींना बाहेर पडता येत नाही आहे आणि त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचा सुरक्षेचा प्रश्न. ह्या 2 गोष्टी घेऊन मला काम करायचं आहे. आणि आपल्या ज्या काही योजना आहेत त्या योजना मला समाजाच्या, माझ्या गावातल्या तरी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. प्रत्येक योजना, लोकांचं शिक्षण नसल्यामुळं त्यांना जमत नाही कुठल्या गोष्टी बोलणं, व्यक्त होणं, मग आपलं, आणि मुलींना घरात स्वातंत्र्य नसल्यामुळं शिक्षणासाठी बोलता येत नाही, मग ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवून माझी एवढीच अपेक्षा आहे की आपल्याकडनं त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यांचं शिक्षण आहे MSc फिजिक्स, आणि फिजिक्स किती अवघड आहे हे जो फिजिक्स घेतो त्याला माहीत आहे. तर ताई तुमच्या मुद्द्यांमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे स्त्री शिक्षण, त्यातल्या त्यात मुलींचं शिक्षण.
पहिलं प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायला पाहिजे म्हणजे ज्या शाळेमध्ये मुली शिकतात त्या शाळेमध्ये कंपाऊंड आहे का नाही हे पहिल्यांदा बघणे. दुसरं, त्या शाळेमध्ये मुलींसाठी सेपरेट शौचालय पाहिजे आपल्याला. उद्याच्या काळामध्ये कुठलीही मुलगी शौचालय विना तिथं तिच्या असणाऱ्या ज्या काही अडचणी असतात त्या अडचणीच्या काळामध्ये तिला तिची सुरक्षित अशी शौचालयाची व्यवस्था व्हायला पाहिजे. एक लोकप्रतिनिधी या नात्यानं छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या महत्त्वाच्या आहेत. तिसरं, मुलींच्याकडं बघत असताना ही सुद्धा आपल्या घराचं नाव मोठं करू शकते एवढी क्षमता ह्या मुलींमध्ये आहे अशी इच्छाशक्ती तुम्ही महिलांनी आता समाजामध्ये पसरवणं गरजेचं आहे. कारण का हे जर तुम्ही पसरवलं, आज बघा टीना डाबी नावाची एक कन्या आहे की जी IAS मध्ये टॉप आली. ती मुलगी होती म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला प्रोत्साहन दिलं नाही का? तर दिलं, आणि तिला दिलं म्हणून ती देशामध्ये टॉपला आली. आणि आज ती चांगल्या पद्धतीनं प्रशासकीय सेवा कार्य करत आहे. तर माझं तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे, स्त्री शिक्षणाला प्राधान्य द्या. स्त्रियांच्या आणि मुलींच्या असणाऱ्या अंगभूत गुणांना तुम्ही ओळखायला शिका. तुम्ही लोकप्रतिनिधी असाल, तुम्ही फक्त गावातल्या असणाऱ्या भौतिक सुविधा बघणं निश्चित तुमचं काम आहे, पण त्या शाळेमध्ये पहिल्यांदा जावा आणि शाळेमध्ये जाऊन मुलींच्या आणि मुलांच्या अडचणी काय आहेत त्या तपासा. त्यांना खाणं पिणं व्यवस्थित वेळेत मिळते का? त्यांची शौचालयाची व्यवस्था व्यवस्थित आहे का? 8वी नंतरच्या मुला मुलींचा कलाचा अभ्यास तुम्ही करा, त्यांच्या अडचणी तुम्ही समजून घ्या आणि त्यांना कॉन्फिडन्स ठेवा. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक मुलीला शाळेमधल्या स्टेजवरती बोलणं तुम्ही अनिवार्य करा. मुली बोलत नाही आणि न बोललेल्या मुली या समाजामध्ये कधी स्वतःचं एक वेगळी प्रतिमा किंवा प्रतिबिंब निर्माण करू शकत नाही. त्यामुळं हे आपण करूया. माझी या पुढच्या काळामध्ये तर माझा प्रयत्न असणार आहे की सरकारचं सुद्धा, महाराष्ट्र सरकारचे मी आभार मानतो. आमच्या सगळ्या महिला माता भगिनींना 50% सवलतीवरती STचा प्रवास त्यांनी मंजूर केला. लोक असे म्हणत होते की आता ST पूर्ण अडचणीत येईल, पण तुम्ही अनेक डेपोंचे आकडे काढा, ST आता नफ्यात यायला लागली. तर आपण एक प्रयत्न करायला पाहिजे ताई की शिराळ्यामधनं मुंबईला जाणाऱ्या जुन्या काळातल्या 5 गाड्या असायच्या, 6 गाड्या असायच्या, त्या गाड्या परत सुरू व्हायला पाहिजे. खाजगी वाहतूक जरूर सुरू राहायला पाहिजे, काय अडचण नाही. ज्यांना खाजगी वाहतुकीच्या माध्यमातून जायचे त्यांना जाऊन देत, पण माझ्या महिलांना त्या निमित्तानं सवलत आहे ना. 50% सवलतीवर जर आमच्या काकी उद्या जायचं म्हणल्या, 750-800 रुपयेचं तिकीट असेल, 400 रुपयेवर ते जाऊ शकतील. बरोबर यजमान असतील, त्यांचं 800 रुपये म्हणजे बरोबर त्यांचं गणित बसतंय. असा आपण ह्या पुढच्या काळात प्रयत्न केला तर खूप मोठा फायदा होऊ शकेल. नमस्कार, माझे नाव कोमल संजय कुमार पाटील. मेरेड गावात आशा स्वयंसेविकेचं काम करत आहे. मी म्हणजे 10 वर्ष झाले काम करते. मला म्हणजे समाजसेवेची आवड पहिल्यापासून होती, पण मला ते लागले काम म्हणून. कोविडच्या काळात भरपूर काम केलं आम्ही लोकांच्या दारात गेलो, पण लोकांनी आम्हाला साथ देत नव्हती. पण आम्ही समजावून सांगितलं, आमच्या पुढं सुद्धा उभं राहायला त्यांची ताकद नव्हती, ते भेट होतीत लोक. कोणीही फिरत नसलं तर आम्ही अशा सगळ्या गावातनी फिरत होतो, त्यांना सेवा देत होतो. म्हणजे बालमृत्यू आणि माता मृत्यू हे आमचं काम म्हणजे वाचवायचं आहे. अशा स्वयंसेवेचं काम आमचं तसं काम चांगलं आहे. म्हणजे 500 रुपयेपासून मी आता 13,000पर्यंत झाले काम. व्हेरी गुड. काम आमचं पेमेंट वाढलं आहे, फक्त गटपुरवठ्यांचं पेमेंट वाढलं पाहिजे. त्यांना सुद्धा खूप काम आहे आम्ही 35 आशा आहेत, आम्हाला एकच गटपुरवठा आहे, पण त्यांना इतकं पेलत नाही त्याने, पण ते करतात, पण त्यांना तसं पेमेंट नाही. आमचं जसं वाढलं तसं त्यांचं पेमेंट वाढलेलं नाही. त्यांच्या पेमेंटसाठी आमची अपेक्षा आहे खरं वाढावी. तुमचं परत एकदा अभिनंदन. आणखीन तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण का सर्व आता सगळ्या लसीकरण, पल्स पोलिओ लसीकरण हे आमच्या महिला आशाताई कर्मचारी पुढाकार घेतात. कुठलंही सरकारचं असणारं आरोग्याच्या संदर्भातलं संवर्धनात्मक काम असेल, प्रबोधनात्मक काम असेल, त्याचा पाठकाना ह्या आमच्या महिला आहेत. आणि त्याचं नियोजन किंवा त्याच्या जे काही अंमलबजावणी झाली की नाही त्याच्या संदर्भातली पडताळणी करण्याचं काम गट प्रवर्तकांचं आहे. आता तुम्हाला साधं उदाहरण देऊ मला वाटतं की आपल्या तालुक्यामध्ये कुष्ठरुग्ण आता आपल्याला शोधून सुद्धा सापडत नाहीत. त्याचं श्रेय तुम्हाला लोकांना द्यायला लागतं. कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही जर सहज बघितलं तर ह्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे आशाताई कर्मचाऱ्यांचं आणि प्रवर्तकांचं जाळं होतं, माणसं कुणाला आत घेऊन देत नव्हती. त्यावेळेस ही दारासमोर जायची आणि म्हणायची की प्लीज आपण टेस्ट करा, असेल तर तुम्हाला आम्ही लगेच छोट्या छोट्या गोळ्या देतो आणि त्यातून तुम्ही बरं होत आहे. अनेक मंडळींना त्यांनी त्यावेळेस सहवास देऊन आत्मविश्वास दिलेला आहे.
मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की आपल्या असणाऱ्या मागण्या सरकार पटलावर आम्ही ठेवू आणि सरकारला ते बाध्य करू की तुमच्या असणाऱ्या मागण्यांना न्याय देण्याच्या संदर्भात सरकार योग्य पद्धतीचा निर्णय घेईल. त्या बाबतीत आपण निश्चिंत राहा. पण आपलं काम जे आहे ते असंच करत राहा, कारण का तुम्ही या सुदृढ सामाजिक व्यवस्थेचे सगळ्यात महत्त्वाचं अंग आहात. माझं नाव भाऊ जगदीश कदम आणि मी भाजपा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. गेले 5 वर्ष झालं मी विद्यार्थी आघाडीचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलेलं. माझा आता प्रश्न असा आहे की आता एखादा डायरेक्टर असला पिक्चरचा, त्याच्यासारखी दृष्टी कुणाकडे सहजासहजी नसते असं मला वाटतंय, कारण त्याला सगळ्या जे लोकांना पटावं असं काहीतरी त्याला दाखवायचं असते. मग आपल्या आता मध्यंतरी तेंडल्या पिक्चर जो आपला इथं रिलीज झाला, पिक्चर चांगला होता, ते विषयी काही दुमत नाही. पण भाऊ वस्तुस्थिती अशी आहे की तेंडल्या पिक्चरची स्टोरी 20 वर्षापूर्वी दाखवण्याचा प्रयत्न होता सगळ्या त्या पिक्चरमधून. तर त्या 20 वर्षापूर्वी इस्लामपूर शहर त्यामध्ये दाखवण्यात आलं आणि इस्लामपूर शहर जे दाखवण्यात आलं ते शिरायातली काही लोकेशन वापरलीत आणि ते इस्लामपूर शहर वापरण्यात आलं. माझा मुद्दा हा आहे की आपलं शहर त्या डायरेक्टरला काय आलं की 20 वर्ष अजून पाठीमागे आहे. आमची तरुण मननात पिक्चर बघताना आम्हाला लाज वाटली की आमच्या लोकप्रतिनिधी आता जे आहेत त्यांनी काय केलं असं की आमचं शहर 20 वर्ष पाठीमागे राहील. कारण त्या पिक्चरमधली जी स्टोरी आहे ती 2001-2च्या आसपासची दाखवण्याचा प्रयत्न केला. आज 2024 आहे. 2020ला जर का ते शूटिंग झालं असलं तर ती 20 वर्षापूर्वीच्या ह्या गोष्टी सगळ्या त्या आपल्या शिराच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या. ती माझा तुम्हाला प्रश्न आहे की ही अशी परिस्थिती आपल्या शहरावर का? काय बेसिकली आपल्या शहराच्या संदर्भातला जो एक प्लॅन डेव्हलपमेंटच्या संदर्भातलं जे एक व्हिजन असतं ते व्हिजन आपल्याला ठेवायला लागतं. कसं आहे की शहरामध्ये घटक सगळ्यात महत्त्वाचा काय आहे तर तो नागरिक आहे. नागरिकाच्या पहिल्या सुविधा काय आहेत तर अन्न, वस्त्र व निवारा. एक तर अन्न वस्त्राच्या संदर्भातलं नियोजन तो कष्ट करून करतो. निवाऱ्याच्या संदर्भातलं नियोजन जे आहे ते ज्या ठिकाणी सरकारला हस्तक्षेप करून करायचं तिथं सरकार करतं, ज्या ठिकाणं त्याच्या क्रयशक्तीनं तो मिळवू शकतो तिथे तो करतो. आता इथं प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शिरायामध्ये आपल्याकडं रस्ते असतील, सिंचन म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा अन्य पद्धतीचं जे नियोजन आहे ते ज्या वेगानं वाढायला पाहिजे होतं, ज्या वेगानं शहरीकरण होत होतं त्या वेगानं पायाभूत सुविधा येत नव्हत्या. आणि त्याचा तोटा असा झाला की आपल्या शिरायाची प्रगती ज्या पद्धतीनं आपल्या असणाऱ्या लोकांना अभिप्रेत आहे, तुम्हा तरुणांना अभिप्रेत आहे. आता आमचे वडीलधारी ठीक आहे, जुन्या काळात त्यांनी ते सगळं बघितलं होतं, त्यावेळेस रस्तेच नव्हते, त्यामुळं थोडे डांबरी रस्ते झाले, ते खुश आहेत. पण आज तुमच्यासारखी तरुणाई जी आहे त्यांना उद्या AI तुम्हाला सामना करायचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी तुमचा सामना आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते टेक्नॉलॉजिकली पुढारलेल्या हव्या आहेत. आणि त्यासाठी इथं आपल्याकडं शिरायामध्ये समजा जर तुमचे मंदिरं असतील ती सुसज्ज पाहिजे, तुमची असणारी पर्यटन स्थळं असतील ती अत्यंत अत्याधुनिक पाहिजेत, तुमच्या इथले जे काही ऐतिहासिक अशा पद्धतीचे जे तुमचे जी केंद्र आहेत, संभाजी महाराजांचं आपलं स्मारक होऊन ते संभाजी महाराजांचं स्मारक नुसतं स्मारक होऊन चालणार नाही तर देशातली असणारी सर्व धर्मवीरांच्या असणाऱ्या शौर्यावरती प्रेम करणारी लोक तिथे येऊन मंत्रमुग्ध होऊन ते बघण्यासाठी आकृष्ट करण्यासारखं काहीतरी पाहिजे. आणि हे करण्यासाठी कुठंतरी आपली ही व्यवस्था कमी पडलेली आहे, विद्यमान लोकप्रतिनिधी पण कमी पडलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही जे बोललाय त्या पद्धतीनं अन्य शहरांचा विकास आणि आपला विकास यामध्ये तुम्हाला जाणून बुजून तफावत दिसते. ती उद्याच्या काळामध्ये आपण सगळ्या मंडळींनी ह्या असणाऱ्या गावाचा कानोसा घेऊ. आता तुम्ही बघा, नाना नानी पार्क पाहिजेत आपल्याकडं, वृद्ध माणसं आपल्याकडे बरीच आहेत, त्यांना कुठंतरी बसणं गरजेचं आहे. माझा आत्ता परवाचा सर्वे झालेला आहे, जवळजवळ 50,000 वृद्ध सहकारी त्यांची एक संघटना आहे. त्या संघटनेची अपेक्षा काय संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये की आम्हाला नाना नानी पार्क द्या, चिल्ड्रन पार्क व्हायला पाहिजे, प्लेग्राऊंड तुमची सुंदर पाहिजे, 1600 मीटरचा ट्रॅक तुमच्याकडे पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीनं कुस्तीचा आखाडा तुमचा व्हायला पाहिजे, कुस्तीचं केंद्र व्हायला पाहिजे, सगळ्या बाजूनं तुम्ही सदृढ आणि समृद्ध व्हायला पाहिजे. आणि महिलांना सुद्धा उद्याच्या काळामध्ये 7 ते 9 हा त्यांचा TV बघण्याचा जो कार्यकाल आहे त्या कार्यकालाच्या ऐवजी तुमच्याकडे नाट्यगृह पाहिजे, खुलं नाट्यगृह पाहिजे, लोकांच्याकडनं तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद साधला गेला पाहिजे. हा प्रयोग उद्याच्या काळामध्ये आपल्याला केला तर तुम्हाला अभिप्रेत आहे अशा पद्धतीचा आपलं शिराळा गाव आपल्याला तयार करता येईल. नमस्कार भाऊ. नमस्कार. माझं नाव राजेंद्र बाळासाहेब कुंभार. मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. माझं शिक्षण आहे BE सिव्हिल,
BA पॉलिटिकल सायन्स, MBA HR, MTech, CM APR आहे मी आता सध्याला प्रवक्ते सांगली जिल्हा भाजप युवा मोर्चा. 10 वर्षापासून राजकारणाची बघायची दिशा वेगळी होती. घरातल्या 10 वर्ष मला विरोध होता. ते मोडता मोडता आईला राजकारणात आणलं आणि भूतून भविष्य सगळ्यात जास्त मतात ती गावात घेऊन आई निवडून आली. घरातल्याचं मत राजकारणाबद्दल आता पॉझिटिव्ह झालं की डोंगरी विकास महामंडळ किंवा डोंगरी भाग आहे. राज्यामध्ये 50 तालुके आहेत, ते डोंगरी विकासात मोडतात. देशमुख साहेबांचं स्वप्न होतं की डोंगरी विकास जास्त व्हावा. भाऊ असं का की आम्ही प्रत्येक वेळेस आवाज उठवायचा, डोंगरी विभाग याचं एक महामंडळ व्हावं. त्या महामंडळामध्ये एमच्या धर्तीवरती हॉस्पिटल व्हावं, IITच्या धर्तीवरती कॉलेज व्हावं. त्यामुळे त्या महामंडळाला निधी यावा आणि डोंगरी राज्यातले जे 50 तालुके आहेत तिथल्याच लोकांना रोजगार व्हावा, तिथल्याच मुलांचं ॲडमिशन व्हावं. हे होऊ शकतं का? एक म्हणजे डोंगरी भागाची संकल्पना आमच्या तरुण सहकारी कुंभारांनी विचारलं, त्या पद्धतीनं ही कैलासवासी शिवाराव देशमुख साहेब ज्यावेळेस विधिमंडळामध्ये आमदार म्हणून गेले त्यावेळेस त्यांनी ह्या तालुक्याचा म्हणजे जसा चप्पान चप्पा जो म्हणतो तसा त्यांनी त्याची पाहणी केली होती. अगदी पेटलोंडपासनं ते रेडपर्यंत, रेटऱ्यापासनं ते अगदी ठाणापोड्यापर्यंत, कासेगावपासनं कोकरूडपर्यंत प्रत्येक गावाचा कानोसा त्यांनी घेतला होता. आणि त्यावेळेस आपल्या शिराळा तालुक्याची व्यथा त्यांनी समजून घेतली होती की हा आपला डोंगर माथ्याचा तालुका असल्यामुळं हे तर आपल्याकडे एकरेज कमी आहे, म्हणजे सपाट भाग नसल्यामुळं आपल्याकडं सिंचनाच्या युक्त आपल्याकडे जमीन कमी असल्यामुळं डोंगरी भाग म्हणून जर आपण एक स्पेशल स्टेटस दिलं तर विकासाची जी गती आहे मानवी विकासाची ती वाढू शकते. आणि ती साध्य करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यात त्यांना यश आलं आणि ते नुसते एका तालुक्याला आलं नाही, तसे 50 तालुक्यांना आलं. ती आयुष्यातली सगळ्यात मोठी देणगी आहे कैलासवासी शिवाराव देशमुख साहेबांची. आणि आपला प्रयत्न आहे आता तसं बघितलं तर ती डोंगरी भागाची देणगी दिल्यामुळं आज तुमच्याकडं 2 उपजिल्हा रुग्णालय आहेत, एक कोकरूडला आहे, एक शिराळ्याला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांची मालिका आहे, पशुवैद्यकीय दवाखाने तुमच्याकडं आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्राची उपकेंद्रं तुमच्याकडं बरीच आहेत. आणि जर समजा अन्य तालुक्यांची आणि आपल्या तालुक्याची जर तुलना केली तर डोंगरी भागामुळं अन्य तालुक्यांमध्ये जर समजा 5 प्राथमिक आरोग्य केंद्र असतील तर आपल्याकडं 6 प्राथमिक आरोग्य केंद्र आले. त्याचं कारण आहे की अन्य तालुक्यांमध्ये 30 किलोमीटरच्या रेंजला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायचं, आपल्याकडं ती असणारी अट आहे ती 15 किलोमीटरवरती आलेली आहे. ह्याचा हा विकासाचा मूलभूत पाया हा त्यावेळेस रचला गेला. तुमचे मुद्दे जे आहेत त्या पद्धतीनं आपल्याकडे एक ITI कॉलेज त्यावेळेस त्यांनी प्रयत्न करून आणलं. पण उद्याची जी दृष्टी आहे तर आपण तो निश्चित प्रयत्न करू. गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून शैक्षणिक व्यवस्थापनामध्ये समजा कुठलं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आपल्याकडे येत असेल, मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आली तर व्यवस्थापन शास्त्रामध्ये पोरं पारंगत होती. हे लक्षात घ्या. आजच्या घडीला शिक्षणाच्या बरोबर व्यवस्थापन शास्त्राचं सुद्धा तुमच्याकडं नॉलेज पाहिजे. असं काहीतरी आपण प्रयत्न करूया की ज्या माध्यमातून आपली तरुणाई जी आहे 12वी नंतर BBAचा छोटा कोर्स जरी झाला तरी ती ताकदीनं पुढं जाऊ शकेल, किंवा MBA करायचं असेल तर तिथं या निमित्तानं ती करू शकेल. अशा पद्धतीचं आपलं प्रयोजन राहील. नमस्ते भाऊ, माझं नाव जयकर शिवाजी सूर्यवंशी, रेटरे धरण. मी जॉब करतो. 3 तालुक्याचा सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे. रेटरे धरणचे एक मुद्दा आहे फार महत्त्वाचा आहे, तो पाण्याचा आहे. जी आपली वाकोडे योजना आहे ते आपल्याला मार्च एप्रिल किंवा जूनपर्यंत पाणी कमी पडतं शेतीला आणि पिण्यासाठी. मग त्या पाण्याचा म्हणजे प्रत्येक वेळी निवेदन देऊन किंवा आपण पाठपुरवठासारखा करून ते तात्पुरतं अधिकारी चालू करतात, परत पाणी ते बंदच करतात. मग तो मोठा प्रश्न आहे, कारण की शेतकऱ्यांना जी पाणी त्यावेळी लागणार आहे, कारण की पूर्णच तलावा पूर्ण आमचा हे होतो. मग त्यावेळी पाणी फार ती महत्त्वाचं असते आणि ते पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटावा, हे रेटे धरणच्या गावाचा एक मोठा प्रश्न आहे. नाही सुरेश साहेब, तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण का तुमच्या रेटे धरणमध्ये हा जो भाग आहे हा आवर्षणप्रवण भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जलदायी योजना जी ठरणार आहे ती तुमच्यासाठी वाकोर्डे बुद्रुकच्या असणाऱ्या ह्या रेडपासून पुढे येणारा जो आपला बंदिस्त कालवा आहे, बंदिस्त पाईपलाईनमधून येणारं पाणी. आता प्रयत्न आपला असा आहे की सूत्र असं असतं की टेल एंडची गावं जी असतात, वानगी दाखल आपलं शिवपुरी असेल, पलीकडचे आपले अगदी सुरूल असेल, ह्या गावांना पाणी देत 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 पुढे यायचं असते. पण तरीही आपला प्रयत्न सातत्यानं राहिलेला आहे. रेटे धरणच्या शेतकऱ्यांच्या असणाऱ्या सातत्याच्या आग्रहाच्या मागणीला मान देण्यासाठी की तुमचे तलाव भरून घेऊन मग पुढं पाणी पाठवण्याच्या संदर्भातलं नियोजन करावं. त्या बाबतीत सरकार पातळीवरती पण आपण सूचना
केलेली आहे. आणि उद्याच्या काळामध्ये माझं प्रामाणिक म्हणणं आहे की जसं जसं ही सिंचनाची व्यवस्था पूर्णत्वास जाईल तसं तसं माझ्या डोक्यात आहे की तुमच्या गावांचीच आपण एक संचलन कमिटी करू आणि तुमच्या संचलन कमिटीच्या माध्यमातून येणारे जे इनपुट्स आहेत त्याच्यावरती अधिकाऱ्यांना योग्य पद्धतीनं त्या असणाऱ्या सर्व पाण्याचं स्रोत जे आहे ते कधी सोडणे, कधी भरून घेणे, पुढच्या गावाला कसं देणे याच्या संदर्भातलं नियोजन करणं, म्हणजे त्यात पारदर्शकता येईल आणि प्रत्येक जे आपले घटक आहेत, प्रत्येक गाव आहे त्यांना सुद्धा समप्रमाणात पाणी देता येईल असं माझं नियोजन असेल. नमस्कार भाऊ. नमस्ते. मी मनोज मस्के, पत्रकार आहे, मांगरूळ माझं गाव. खरं भाऊ, बरेच दिवसापासून एक प्रश्न आम्हाला म्हणजे पूर्ण तालुक्याला पडले, तसं तालुक्याचं ते नाक आहे. तो विषय असा आहे की ज्यावेळेला देशमुख साहेब आमदार होते त्याच्यानंतर बॅरिस्टर AR अंतोले साहेब यांनी त्यावेळेला जी हुतात्म्यांची आठवण म्हणून जी हुतात्मा स्मारक, मला वाटतं आपल्या तालुक्याला 4 हुतात्मा स्मारक आहेत, मंदूरला आहे, बेळशी, आणि त्या सर्व हुतात्मा स्मारकांची भाऊ आज अक्षरशः दैनादन झालेली आहे. मधल्या काळात थोडाफार निधी झाला, वापरला न वापरला अशा पद्धतीत ते सगळं झालं. पण ही जर स्मारकं परत एकदा जशी त्या काळात होती, साहेबांच्या काळात होती, त्या काळात जशी हुतात्मा स्मारकं होती तशी जर आज झाली तर मला वाटतं ही स्वतंत्र नाना पार्कसारखी पण एक व्यवस्था होऊ शकते आणि त्या हुतात्मा स्मारकांची आणि त्या हुतात्म्यांची खऱ्या अर्थानं आठवण होऊ शकते. तर ती एक जिवंत राहण्यासाठी आणि ह्या शिराळा तालुक्याचं एक वैशिष्ट्य किंवा एक नाक आहे असं ते आपण जर डोक्यात घेतलं तर ती हुतात्मा स्मारकं परत चांगली केली तर आपण लोकांना एक चांगलं म्हणजे आपल्या तालुक्याचं एक वैशिष्ट्य बघण्यासारखी पण काही गोष्टी होऊ शकतात. एक खूप मनोज दादा तुमचा चांगला प्रश्न आहे. सातत्यानं तुम्ही यासाठी पाठपुरावा पण करताय. विषय असा आहे की आपल्याकडं स्वातंत्र्यपूर्व काळाचा एवढा समृद्ध इतिहास आहे की तो तसं बघितलं तर माझं तर सातत्यानं प्रशासनाच्या पातळीवरती प्रयत्न असतो की 82मध्ये राष्ट्रीय स्मारक करावं. कारण का 1930चा जो झालेला जो झेंडा सत्याग्रह आहे किंवा पहिला उठाव ज्याला आपण म्हणतो, 82ची बंड म्हणून जे आजही देशामध्ये आणखीन जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. म्हणजे ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा ज्याची नोंद घेतलेली आहे ती 82 तुमच्या शिवदरी शेजारची आहे. आणि म्हणून तिथं एक स्मारक वजा एक ज्याला आपण म्हणतो की ज्या माध्यमातून एक स्वातंत्र्य सृष्टीसुद्धा आपण निर्माण करू शकतो. सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं असणारं योगदान, त्यावेळेच्या असणाऱ्या घडलेल्या घडामोडी, त्यावेळेच्या आमच्या असणाऱ्या सर्व गावकऱ्यांनी सोसलेल्या अनन्वित अत्याचार, मांगरूळचे आमचे असणारे 2 तरुण जवान कुंभार आणि चांबार यांनी स्वतःचं देहसुद्धा या देशासाठी अर्पित केला. गावामधले 82मध्ये सुद्धा अनेक लोकांनी लाथाबुक्क्यांनी आणि रायफलच्या बटीनं सुद्धा मार खाल्ला, पण तो झेंडा काही खाली पडून गेला नाही. त्यामुळं हा जाज्वल्य इतिहास आपला आहे. तो इतिहास आपल्याला त्याची जी परंपरा आहे ती टिकवायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जो मुद्दा दुसरा सांगितला की स्वातंत्र्य सैनिकांची जी आपण म्हणजे आठवण म्हणून ही जी स्मारकं केलेली आहेत तिथं अभ्यासिका व्हाव्यात आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं वडीलधाऱ्यांना बसण्यासाठी एक ते केंद्र करावं. यासाठी आपलं नियोजन आपण निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये करूया. आणि मला वाटतं सरकारसुद्धा लागलं तर जिल्हा नियोजनमधनं किंवा राज्याच्या नियोजनामधनं आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यामध्ये निश्चितपणे सरकारला भाग पाडू. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. नमस्कार भाऊ. प्रमोद क्षीरसागर. मी उत्तर भागात शिराळा काम करतो पत्रकार म्हणून. आता हा उत्तर भाग बघितला तर आमचा पर्यटनाच्या दृष्टीनं म्हणजे कोकणातला जाणारा प्रवेशद्वारच आहे थोडक्यात. पण तिथं वेगवेगळे उद्योग आणि ह्या पर्यटनाच्या दृष्टीनं काही गोष्टी अजून झालेल्या नाही. तर कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि तिथल्या मुंबईला असणाऱ्या युवकांना जर काही काम देण्यासाठी जर काही आपल्याला काही करता येतं का, अशा काही संकल्पना जर राबवता येतात का, तर त्याबद्दल जरा मला माहिती आहे. उत्तर भागाच्या संदर्भात प्रमोद दादा आपण जो प्रश्न विचारलेला आहे तो खरं मूलभूत प्रश्न आहे. मला चिंता सातत्यानं सतावत असते की ह्या असणाऱ्या मुंबईतलं जे मायग्रेशन आमचं आहे ते मायग्रेशन थोपवायचं कसं. आज सुद्धा उत्तर भागातल्या काही शाळांचा पट तुम्ही बघितला, पश्चिम भागातल्या काही शाळांचा तुम्ही पट बघितला तर शिक्षक सुद्धा चिंतित आहे की मुलं मुंबईला पालकांच्याबरोबर जात आहेत, इथल्या शाळा टिकवायच्या कशा. तर त्या टिकवायसाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायला पाहिजे ते म्हणजे कृषी संचलित पर्यटन.
म्हणजे ज्याला ॲग्रो टुरिझम म्हणतो, फार मूलभूत प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर तिथं जे असणारे काही जागृत तीर्थस्थळं आहेत, जसं आपलं ज्योतिबाचं मंदिर आहे गिरजोड्याचं. आज गिरजोड्याला ज्योतिबाच्या पदस्पर्शानं, आशीर्वादानं, देशमुख साहेबांच्या प्रयत्नानं जो MI टँक झाला आहे, तुम्ही बघा तिथं अगोदर असणारं सिंचनाची क्षमता, तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांची ऊस उपलब्धता आणि आत्ताची असणारी त्यांची प्रगती बघितली तर तुम्हाला जाणवत असेल की तिथं आमूलाग्र फरक झालेला आहे. म्हणजे जी संस्था, सेवा संस्था तिथली अगोदर 50-60 लाख रुपये कर्ज वितरित करायची, ती आता कोटीच्या घरात गेलेली आहे. म्हणजे ही खऱ्या अर्थानं लक्षणीय अशा पद्धतीची व्यक्तिकेंद्रित प्रगती व्हायला लागलेली आहे. आता तुमचा जो भाग आहे तो भाग आपण 2 विभागामध्ये आपल्याला त्याची फोड करायला पाहिजे. पाडळीपासनं मोरणा काठ आणि पाडळीवाडी, शिवणीचा काठ, तिथं औंढी वगैरे हा परिसर येतो. त्यानंतर मानकरवाडीच्या तलावाच्या खालचं आमचं आंतरिक बुद्रुक, आंतरिक खुर्द आणि मोरणेच्या स्ट्रीममध्ये असणारं करंजाईच्या खालचं असणारं आमचं वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, अगदी तडोळेपासून ते खाली तुमच्या मांगल्यापर्यंतचा जो परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये तुमच्या ज्या भागामध्ये आपल्याला वाकुर्डे बुद्रुकचं पाणी जे आहे ते योग्य पद्धतीनं जर आपण बंदिस्त पाईपलाईनद्वारे पतशिरायापासून अगदी तुमच्या टाकव्यापासून तुम्ही जर फिरवत नेलं आणि करमाळ्याला जर त्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करून घेतलं आणि कोंडाईवाडी धामोड्यासाठी जो आपला भाग 1 टप्पा 3 आहे शिर्शीचा, तो जर समजा आपण तिथनं जर एक सेपरेट अशा पद्धतीची व्यवस्था करून जर शिर्शीचा आवर्षण प्रवण राहिलेला जो भाग आहे कोंडाईवाडी धामोडे, हे जर तुम्ही त्यामध्ये अंतर्भूत केले तर मला असं वाटते की खूप मोठ्या पद्धतीनं ही जी सिंचनाची व्यवस्था आपण केली तर मुंबईला जाणारी जी संख्या आहे ती कमी होईल. लोक वेगवेगळ्या पद्धतीनं तुमचे असणारे जीवन जगण्याचे मार्ग शोधतील आणि त्याचबरोबर तुम्ही म्हणताय तसं हे जे तुमचं कृषी पर्यटन आहे त्याला आपल्याला चालना देता येते. म्हणून तो आपण प्रयत्न करायचा आहे आणि ह्याला एक चळवळ म्हणून आपण पुढे जाऊया आणि उत्तर भागाचं नंदनवन करण्यासाठी आपण कुठेही कमी पडायचं नाही. अशा पद्धतीनं ह्या पुढच्या काळामध्ये आपली पावलं पडतील आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील असतो. थँक्यू. जय श्रीराम भाऊ. जय श्रीराम. मी संजय कुंडलिक जाधव, माझं गाव वशी, माजी सैनिक. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आपल्याशी संवाद साधतो आहे. तर प्रामुख्यानं भाऊ, शेतकऱ्यांच्यासाठी एक ग्रीन बजेट असावं, म्हणजे शेजारच्या आपल्या राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये जे ग्रीन बजेट आहे ते ग्रीन बजेट असावं. शेतकऱ्यांच्या मुलांच्यासाठी आपला देश हा युवांचा देश आहे आणि या देशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या औषधांच्या फवारण्या केल्यानंतर ज्या मालाची आपण फळे असतील किंवा काही क्वालिटीची जी फळं आहेत तर ती पाठवण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे किंवा त्याच्यासाठी प्रशिक्षण इथं लाभलं पाहिजे. बरोबर. आता आमचा समाज जर सक्षम आणि सदृढ घडवायचा असेल तर त्याच्यासाठी दूध पिण्यासाठी एक देशी गाय, त्याला विशेष अनुदान मिळावं. दूध पिण्यासाठी देशी गाय आणि मुलाच्या संस्कारासाठी एक सुसंस्कृत माय, अशा 2 गोष्टींची आवश्यकता आहे. शेतकरी हा गरीब शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याच्या मुलांच्या शिक्षणासाठी भाऊ सर्व मराठी शाळा आहेत, प्राथमिक शाळा ह्या CBSE पॅटर्न व्हाव्या असं एक माझं मत आहे. आणि त्या शाळांमध्ये प्रामुख्यानं संस्कार, संगत, संयम, संघर्ष आणि राष्ट्रप्रेम याचं प्रामुख्यानं शिक्षण दिलं जावं. आणि मुलींच्यासाठी खास करून स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी काही वेगळी टेक्निक वापरून आपणाला जर त्यांच्यासाठी ते शिक्षण देता आलं तर तेही द्यावं. आता एक सैनिक म्हणून वळवा शिराळा तालुक्यामध्ये 8,500 सैनिक आहेत. त्यांच्यासाठी एक सैनिक भवन आणि त्याच्यामध्ये 8,500 लोकांच्या बऱ्यापैकी लोकांशी वयोवृद्ध लोक आहेत तर त्यांच्यासाठी एक कॅन्टीनची व्यवस्था होणं गरजेचं आहे. कारण तिन्ही बाजूला आम्हाला 50 किलोमीटर जावं लागतं आणि आदल्या दिवशी गेल्यानंतर त्यांना ते साहित्य भेटतं. तर त्याची एक व्यवस्था केली जावी आपल्या माध्यमातून आणि ती करायला अशी मला खूप मोठी अपेक्षा आहे. आम्हा सर्वांच्यासाठी एक प्रेरणास्रोत आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. आपल्या माध्यमातून मी शत्रू राष्ट्रांना एक संदेश देऊ इच्छितो. मत छेडो हम हिंदुस्तानियों को, मत छेडो हम हिंदुस्तानियों को, लड़ना मुश्किल होगा वरना खून से नहाकर ऐसा लिखेंगे इतिहास पढ़ना मुश्किल होगा. जय हिंद, जय भारत. तुमच्यासारखे त्याग करणारे आणखीन स्वतःच्या प्राणांची आहुतीची पर्वा न करता देशाचं संरक्षण करणारे जवान हीच खऱ्या अर्थानं आमचं वैभव आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत, एक म्हणजे राष्ट्र
खरं कसं उभा राहू शकतं, तर राष्ट्र हे सक्षम युवकांच्या ताकदीवरतीच उभा राहू शकतं. आणि मगाशी आपण बोलला त्या पद्धतीनं या देशात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या या देशाचा आहे तो म्हणजे कृषी क्रांती होणं गरजेचं आहे. आणि कृषी क्रांती करायची असेल तर त्याला तुमच्या असणाऱ्या सरकारचा सुद्धा तेवढाच सहभाग पाहिजे. कृषी क्रांती घडवणं म्हणजे फक्त उत्पादन करणं नाही, तर कृषी क्रांती घडवणं म्हणजे त्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी झटणं, ही खऱ्या अर्थानं कृषी क्रांती आहे. आणि त्यासाठी उद्याच्या काळामध्ये आता सरकारनं साधं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो मी, की सरकारचा आज हमीभाव आहे सोयाबीनला 4,600 का 700च्या दरम्यान. आजसुद्धा काही ठिकाणी सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांच्या मार्फत होते, तर ती थांबवून आपल्या असणाऱ्या सरकारच्या मार्फत कशी ती करता येईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरामध्ये पैसा कसा जाईल याच्या संदर्भातलं उद्याच्या काळामधलं सजग नियोजन तुम्हा मंडळींना करायला लागणार आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गाईच्या संगोपनाच्या संदर्भात गीर गाई असेल किंवा आपली ह्या देशी गाई असेल तिच्या संगोपनाच्या संदर्भात जे बोललेला महाराष्ट्र सरकारनं तो निर्णयच घेतलेला आहे. गाईला मातेचा दर्जा देण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये गाईच्या संवर्धनासाठी अनुदान देण्याच्या संदर्भातला सुद्धा निर्णय येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सरकारचा हा जो दुसरा टप्पा 23 तारखेनंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आपण कार्यरत करणार आहात, त्यामार्फत आपण निश्चितपणे आपल्या सर्व शेतकरी बांधवांना देण्याच्या संदर्भातला प्रयत्न करणार आहोत. आणि त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून आपण जे सांगितलेलं आहे की जवानांच्या संदर्भात आज 8,500 जवान आहेत, जवानांना एकत्रित येणं हे दुरापास्त झालेलं आहे. परवा 1-2 ठिकाणी असं झालं की सिव्हिलियन झाल्यानंतर त्या जवानांच्याबरोबर काही लोकांनी अभद्र वागलेले आहेत, आक्षेपार्ह बोललेले आहेत आणि ते प्रशासनाच्या पातळीवरती ह्या मंडळींना एकत्रित येऊन शेवटी जाब विचारायला लागला. तर माझं प्रामाणिक मत आहे की सरकारला आम्ही ह्या असणाऱ्या सर्व निवृत्त जवानांना त्यांच्या असणाऱ्या एकत्रित ह्या ज्याला आपण म्हणतो समुपदेशन केंद्र, तसे एक केंद्रासाठी जागा आपण निश्चित मागायची. आणि नुसती जागा मागायची नाही, तर ह्या जवानांनी त्यांच्या असणाऱ्या अतुलनीय शौर्याच्या जोरावरती काय काय केलेलं आहे मागच्या पिढीसाठी, त्याच्या संरक्षणासाठी आणि आजच्या पिढीच्या संरक्षणासाठी आणि उद्याच्या देशाच्या संरक्षणासाठी, ते सुद्धा त्यानिमित्तानं आपल्या असणाऱ्या त्या केंद्रातून आपण सर्व उद्याच्या पिढीला दाखवण्यासाठी त्याचंसुद्धा आपण नियोजन करूया. आणि निश्चित तुमचं मिलिटरी कॅन्टीनचा एक विषय आपण मांडलेला आहे, त्याचबरोबर जवानांसाठी समुपदेशन सभागृह, त्यासाठी जागा, या दोन्ही गोष्टी आपल्या अजेंड्यावरती असणार आहे. कारण का या देशाचा सगळ्यात महत्त्वाचा जो एक अंग आहे म्हणजे काठिण्य पातळी म्हणतो किंवा सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून, तर तो आपला जवान आहे. जवान आणि शेतकरी यांच्या बाबतीत कुठल्याही सरकारनं त्यांच्या मागणीच्या माध्यमातून जर नियोजन केलं तर सातत्यानं त्या सरकारला या दोन्ही वर्गाचा आशीर्वाद मिळत राहील. नमस्कार, मी महेश पाटील, गाव माझं मांगलं. मी ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्थेचा संस्थापक चेअरमन आहे. आज दूध उत्पादनात अनेक तरुण अण्णासाहेब पाटील महामंडळामधून कर्ज घेऊन नवीन व्यवसाय उभारतात. पण आम्हाला अडचण अशी येते की जनावर जातीवंत घ्यायचं म्हटलं तर आम्हाला पंजाब, हरियाणा, बेंगलोरसारख्या कर्नाटकात जावं लागते. पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला जातीवंत चांगली जनावरं मिळत नाहीत. मग केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून काही जातीवंत दुधाळ जनावरांची पैदास कार्यक्रम राबवला जातो. मग ह्या आपल्या शिराळा तालुका हा ग्रामीण आहे. इथलं जर ग्रामीण शेतकऱ्यांचं जर आर्थिक दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल किंवा जे लोक आपल्यातले तरुण मुंबई पुण्याला जाते ते जर थांबवायचे असले, ग्रामीण भाग समृद्ध करायचं, तर दूध उत्पादनावरती चर्चाच होत नाही. दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे आणि पर जनावर ॲव्हरेज पूर्ण कमी आहे. म्हणजे पंजाबसारखी काही एका वेळात 9 ते 10 हजार लिटर दूध देते आणि आपल्याकडे 3 ते 3.5 हजार लिटर दूध देते. मग आता एम्ब्रिओ ट्रान्सफरसारखी सुविधा केंद्र सरकार त्याला 5,000 रुपये अनुदान देते आणि एक तयार गर्भ दुसऱ्या गायमध्ये ट्रान्सफर केला जातो. त्यातनं 10 ते 12 हजार लिटर दूध एका वेताला पहिल्या पिढीला देणारी गाय तयार करायचा कार्यक्रम आहे. पण आपल्या तालुक्यामध्ये तो राबवताना अतिशय नगण्य, म्हणजे पहिलाच प्रयोग आम्ही केला आहे, तो इथं राबवताना दिसत नाही. किंवा पशुवैद्यकीय सेवा असतील आरोग्याच्या दृष्टीने जनावरांच्या एक्सरे सेंटर वगैरे किंवा लॅब वगैरे ह्या ग्रामीण भागात अतिशय कमी असल्यामुळे चालनाच दूध उचलायला मिळेना.
तर त्या संदर्भात राज्य सरकारनं धोरणात्मक निर्णय आणि शाश्वत निर्णय घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही फार चांगला प्रश्न आहे आपला महेशजी. बेसिकली आपल्या देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राचा जर आपण अभ्यास केला तर महिलांनी आणि पुरुषांनी मिळून एक श्वेत क्रांती केली. जशी आपली कृषी क्रांती झाली, ज्याला आपण ग्रीन रेव्होल्युशन म्हणतो, त्या ग्रीन रेव्होल्युशनच्या बरोबरीनं हे जे व्हाईट रेव्होल्युशन आहे, त्या व्हाईट रेव्होल्युशनच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या देशाचं दूध उत्पादन आपण प्रचंड वाढवलं. आता आपण जे म्हणलेलं आहे त्या मुद्द्याशी सुसंगत असा माझा विचार आहे. तो म्हणजे आपलं जे सरकार आहे त्या सरकारच्या पशुवैद्यकीय विभागानं या संदर्भात काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. आपल्याला अनुदानावरती गायी देणं या संदर्भातला निर्णय जो आहे तो येत्या काळामध्ये घेण्याच्या संदर्भात निश्चितपणे सरकार सकारात्मक पावलं टाकेल, कारण का त्या दृष्टिकोनातून सरकारची आता निर्णय प्रक्रिया व्हायला लागलेली आहे. मगाशी आपण चर्चा केली त्या पद्धतीनं. आता दुसरा मुद्दा काय आहे की आपल्याला नुसती जनावरं पाळायचे का त्यातनं आपल्याला एक्स्ट्रॉर्डनरी उत्पादन घ्यायचं आहे. जसं आपण मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं अन्य राज्यामध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करतात आणि ज्याला आपण म्युटेशन थेअरी म्हणतो, त्या म्युटेशन थेअरीच्या जोरावरती उत्पादकता वाढते. आता ती उत्पादकता वाढवण्यासाठी लागणारे जे बीजकोश संकलन असेल किंवा त्याच्या संदर्भातले प्रयोग असतील, आता काही खाजगी उद्योजक करतायत आपल्याकडं, करत नाहीत असं नाही, पण खाजगी उद्योजक त्यांच्या क्षेत्रातील संबंधित असणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या असणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करू शकतील. ह्याला आपल्याला सरकारला ह्यामध्ये अंतर्भाव करून घेण्यासाठी यापुढच्या काळामध्ये आपला प्रयत्न राहील आणि त्यासाठी निश्चितपणे एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट केंद्र असेल त्याच्या संदर्भातला आपण नियोजन विचार करूया. माझ्या काळामध्ये ज्यावेळेस मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेस एक फिरता पशुचिकित्सालय दवाखानासुद्धा मी काढला होता, म्हणजे आणण्याचा प्रयत्न केला होता की गावोगावी तुम्ही जावा. आणि आम्ही तर पशुवैद्यकीय शिबिरंसुद्धा घेतली होती, वंधत्व निवारणाची घेतली होती, काही जटिल ऑपरेशन्स असायची. आम्ही पशुवैद्यकीय डॉक्टर्सना सांगायचो सगळ्या जनावरांना बोलवा आणि जे ऑपरेशन जे घरामध्ये जाऊन त्यांचे किंवा गोठ्यामध्ये जाऊन करायचे तिथे तेच करायची व्यवस्था करायची. एक खोडा लावायचा आणि दिवसभर ते ऑपरेशन्स करायचे. असं आपलं नियोजन आपण केलं होतं. तर तुमचे दोन्ही विषय जे आहेत ते विषय, त्यातला एक पशुचिकित्सालय फिरतं परत कसं कार्यरत राहील एक, आणि दुसरं एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून या ज्या नवनवीन अशा पद्धतीच्या जनावरांच्या व्हरायटीज आहेत की ज्यामधनं उत्पादकता वाढेल आणि तुमच्या असणाऱ्या कष्टाला आणि दाम मिळेल, अशा पद्धतीचा प्रयत्न आहे. सरकारला सुद्धा आम्ही गाईच्या दुधाला मधल्या काळामध्ये 5 रुपये जे अनुदान आहे ते थेट तुमच्याकडे देण्याच्या संदर्भातलं सरकारचे निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी तो अंमलात आणण्याच्या संदर्भातलं सुद्धा प्रयोजन आलेलं आहे. उद्याच्या काळामध्ये तेच नियोजन पुढंसुद्धा कार्यरत राहण्यासाठी सुद्धा सरकारवरती आपण सगळ्या मंडळींनी निश्चितपणे दबाव निर्माण करू आणि तुमचे सगळे मुद्दे आपण यापुढच्या काळामध्ये आपल्या कार्यकालामध्ये आपल्या सगळ्यांच्या संयुक्तिक प्रयत्नातनं आपण ते मार्गी लावून भाऊ नमस्कार. मी पहिला तुमचा आभार मानतो की युवा मंत्रालय म्हणजे तुम्ही आम्हाला बोलून फार मोठा अभिमान दिलेला आहे. जेवढे आपले व्यक्ती आलेले आहेत सर्वसामान्य घरातली माणसं आहेत. सगळ्यात मोठा अभिमान आम्हाला वाटलं की तुम्ही आम्हाला इथं बोलून जे आम्हाला जी संधी दिली बोलायची ते सगळ्यात मोठा अभिमान आहे आम्हाला. आम्ही तुमचा आभार मानतो. मी कामगार संघटनेचं आत्ता मी काम करतो आहे. कामगार संघटनेचे एक प्रश्न असे आहेत भाऊ की बरेच जे आता आमचे समाजातले असतील, मराठा समाजातले असतील की जे गौंडीचं काम करतात, बाकीचे इंजिनियरचे स्ट्रक्चरचे खाली जे काम आहे प्लंबर आहेत, त्यांचे आता एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत साहेब की ते अक्षरशः आपल्याला त्यांचं अनुदान त्यासनी मिळत नाही. आणि सगळ्यात मोठं आपल्याला आत्ता जे सांगलीला जावं लागतं म्हणजे पीटी असेल, भांडी वगैरे असेल, आता शासनानं एक मोठं काम चांगले केले की ती आता थंबसाठी जे आम्हाला इथं झाले ते ऑफिस आपण शिराळ्यात केलं, ते एक आपल्याला फार मोठं अडचण होती. आम्हाला अनेक तुमच्यासाठी एक सूचना अशी करायची आहे की भाऊ आता आपल्याला पीटी भांडीसाठी जे सांगलीला सगळेच निघून जायला लागतंय, महिला असतील हे असतील, त्यांचा एवढा मोठा त्रास होतो की बाबा त्यासनी आपण अक्षरशः महिला 7ला उठून गाडीत बसून सगळ्याच निघून सांगलीला जायला लागतंय. मग तिथं थंब करा, मग ती पीटी घ्या, भांडी घ्या. सांगली जिल्ह्यात एक असं झालं की सगळ्या तालुक्यातली माणसं तिथे येतात. मग सगळ्यांचा नंबर येऊसपर्यंत ते संध्याकाळी 10-11 वाजतात. मग महिला परत ती गाडीतनं परत येणार. माझं एक तुमच्या एक मनापासून आहे की ती गोडवान तालुका वाईज होणे फार गरजेचं आहे. आणि शिष्यवृत्तीचे प्रश्न आपले आहेत
म्हणजे बरेच आता आपली कुटुंब म्हणजे काम करणारे जे गवंडी काम आहे, प्लंबर काम आहे, त्यांच्याकडे ती शिष्यवृत्ती पोहोचत नाही. ते एक काम सोपं करावं, एक माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्हाला या निमित्तानं बोलवायचं कारण असं होतं की तुम्ही संघर्ष करणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या सर्व वर्गांसाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करताय. तुम्हाला माहित आहे की प्रशासनाच्या पातळीवरती किती मोठ्या मोठ्या पद्धतीचे अडथळे आहेत. त्या अडथळ्याचं निवारण तुम्ही तुमच्या असणाऱ्या कौशल्याने करताय. कधी कधी आमच्या हस्तक्षेपाचा तुम्ही उपयोग करून घेताय, पण तुम्ही त्यातनं मार्ग काढताय. आता काय झालंय आपल्या सगळ्या व्यवस्थेमध्ये की सरकार योजना आणतंय, पण त्या योजनेच्या अंमलबजावणीच्यासाठी लागणारी जी शीघ्रगती आहे ती शीघ्रगती कमी पडायला लागली आहे. ज्याला आपण म्हणतो का नाही की निर्णय झाल्यानंतर त्याचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. आपल्याकडं अजूनही तुमच्या असणारे ह्या थंब इम्प्रिंटच्या संदर्भातली जी तुमची अडचण असेल किंवा भांडी किंवा पेटी देण्याच्या संदर्भातली व्यवस्था असेल, माझं प्रामाणिक मत आहे की कामगार खात्यानं ह्याचे कॅम्प घ्यावे. आता जसं तुम्ही थंब ऑथेंटिकेशनसाठी सेतू केंद्र प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये काढलेले आहे, तशा पद्धतीनं तुम्ही ठरवायला पाहिजे की बाबा सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत, 10 तालुक्यांचे 5-5 तुम्ही गट करा. 5चा तुम्ही एक गट करा, त्यामध्ये सुद्धा 2 तालुक्यांचा एक उपगट करा. तिथे एक कॅम्प घ्या. म्हणजे ज्या महिलांना आज सांगलीला यायला लागते त्या येतील इस्लामपूरला, तिथं त्यानिमित्तानं तिथं त्यांचं जे काही व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन होऊ शकेल. काही मंडळी सांगलीला जातील, काही मंडळी समजा जत वगैरेचे असतील ती तासगावला येतील. अशा पद्धतीचं आपलं जर नियोजन झालं तर मला वाटते अधिक ताकदीनं तुमची ही चळवळ उभारू शकेल. आणि शिष्यवृत्तीचा तुम्ही जो मुद्दा मांडला तो शिष्यवृत्तीचा मुद्दा निश्चित महत्त्वाचा आहे. कारण का अनेक आमच्या मुलींना आहेत, बांधकाम कामगारांच्या मुलींना मोफत शिक्षण आहे. त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 5,000 रुपयाचा बोनस दिलेला आहे, सानुग्रह अनुदान त्यांनी दिलं. तिसरा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की प्रत्येक नोंदीत बांधकाम कामगाराला 2.5 लाख रुपयाचे घराची तरतूद करावी. तो यदा कदाचित उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या संयुक्तिक प्रयत्नातनं ज्यावेळेस आपण सरकार महायुतीचं स्थानापन्न करू तो आपण निर्णय घ्यायला लावू सरकारला, आपली वचनबद्धता असेल. आणि या माध्यमातून आपण निश्चितपणे शेवटी असेल की वैद्यकीय शिक्षण असेल, अभियांत्रिकी शिक्षण असेल, ह्याचा खर्च मोठा आहे. आणि त्यामुळं ही जी तुम्हाला मिळणारी मदत आहे किंवा समजा जर काही आमच्या बांधकाम कामगारांच्या घरामध्ये कुणाचा तरी अपघात झाला तर त्या माध्यमातून विमा कवच आहे. दुर्दैवी मृत्यू झाला तर त्या माध्यमातून तुम्हाला विमा कवच आहे. काही शाश्वत निधी तुम्हाला मिळू शकतोय की ज्या माध्यमातून ते जे बाधित कुटुंब आहे त्या कुटुंबाचे जे असणारं झालेलं जे दुःख आहे त्यातनं सावरण्याची त्यांना शक्ती मिळू शकेल. हा सगळा जो एक आपल्या सगळ्यांचा संयुक्तिक प्रयत्न आहे तो आपण चालू ठेवायचा आहे. आणि उद्याच्या काळामध्ये यामध्ये येणारे प्रत्येक अडथळे आपण टप्प्याटप्प्यानं वेळ पडली संवादानं नाही, आपल्या प्रशासनानं आपल्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं जर योग्य पद्धतीची जी बाब आहे ती ऐकली नाही तर संघर्ष करून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य आपल्या असणाऱ्या बांधकाम कामगारांच्या हिताच्या दृष्टिकोनातून करण्यासाठी आपली कटिबद्धता असेल. धन्यवाद. अजून एक मला एक मुद्दा मांडावा वाटतो की आम्ही एक मध्ये संकल्पना राबवली ते तुम्हाला माहितीच आहेत की एक झाड श्वासासाठी, त्यात तुम्हीही सहभागी झाला होतात. तर निसर्गाची बांधिलकी सुद्धा तुम्ही जपताय आणि त्यात आम्हाला मदत करताय. तर तशा पद्धतीचा उठाव एक गावोगावी झाला पाहिजे. आपल्या मार्फत ते मार्गदर्शन लोकांना झालं पाहिजे. ही एक काळाची गरज आहे. कारण नुसता कौशल विकास करून स्मार्ट बनून आपण चालणार नाही, तर निसर्गाला सुद्धा आपण सांभाळलं पाहिजे. वास्तव आहे आज आपला देश किंवा जग हे ज्याला आपण म्हणतो का नाही जैविक अशा असमतोलातनं जातोय. तुम्ही बघा आत्ता सुद्धा पाऊस चालू आहे, नाही तर अगोदर कसं रुटीन असायचं, दिवाळीच्या अगोदर पाऊस थांबला, आता दिवाळीत सुद्धा पाऊस पडतो. आता कारखान्याचे सीझन आपण नोव्हेंबरच्या 20-25ला घेतो. का घेतो तो तोपर्यंत पाऊस असतो, शिवारात पाणीच असतं. आता खरीपाची समजा कुणाचं ढबू असेल, कुणाचं फळफळावर असेल, भाज्या असतील, सांगा तुमच्या भाज्या बिजांमध्ये समजा जर पाणी आता आलं, सरीमधनं पाणी गेलं कोमेजलं, सोया कोमेजतो. भात आपला आता जो काढणी योग आलाय, भुईमुग आहे, सोया आहे, सगळं आज ह्या सगळ्या असमतोलामुळं त्याचं जे संतुलन आहे ते संतुलन बिघडायला लागले. शेतकऱ्याला अपरिमित नुकसान होते. मग आपण म्हणणार जागा करणार, सरकारच्या पाठीमागे लागणार की आपण आम्हाला मदत करा, नुकसान भरपाई द्या. सरकार देईल, सरकार देत आले, सरकार देणार, पण त्याचबरोबर आपलं सुद्धा दायित्व आहे ना. हे का घडते
तर ह्या प्रकृतीच्या असमतोलामुळं मग जी बेसुमार वृक्षतोड झालेली आहे ते जर त्याला समायोजित करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर प्रत्येक महिलेनं एक 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 झाड दत्तकच घ्यायचं, असं ठरवायचं की आपण ह्या पुढे कोणाला गुच्छ द्यायचा नाही, आपण वृक्ष म्हणजे छोटंसं रोपटं द्यायचं आणि ते लावायची सवय लावायची. हे जर आपण करू शकलो तर परत एकदा वनसंवर्धन होईल, परत एकदा असमतोल हा दूर होईल आणि एक आदर्श गाव. आता माझी वसुंधरा नावाची एक संकल्पना राज्य सरकारनं काढलेली आहे. माझी विनंती आहे शिर्शी गावानं किंवा अन्य तुमच्या सर्व गावांनी त्यामध्ये सुद्धा भाग घ्यावा आणि भाग नुसता घ्यायचा नाही तर जिंकायचं. कारण का 5 वर्षाचा पथदर्शक प्लॅन येत आहे की ज्यामधनं तुम्ही तुमच्या वसुंधरेचं संतुलन ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवू शकाल आणि त्या माध्यमातून तुमच्या दृष्टिक्षेपात असणारं जे एक आदर्श गाव आहे ते गाव तुम्ही निर्माण करू शकता.